स्वामींच्या चरणी प्रार्थना करण्याची योग्य पद्धत कोणती? आपण रोज देवासमोर हात जोडतो, प्रार्थना करतो, पण कधी विचार केला आहे का आपल्या प्रार्थनेत देवाला खरंच काय अपेक्षित असतं? जय सियाराम. स्वामींच्या चरणी प्रार्थना करताना मोठमोठ्या शब्दांची किंवा खूप काही मागण्याची गरज नसते. कारण प्रार्थना म्हणजे फक्त आपल्या इच्छा देवासमोर सांगणं नाही. प्रार्थना म्हणजे आपल्या मनाला देवाची चरणी ठेवणं. आपण प्रार्थना करताना सर्वात आधी मन शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही क्षण डोळे बंद करा. आपल्या मनातल्या चिंता, राग, दुःख आणि भीती बाजूला ठेवा आणि मनापासून स्वामींना म्हणा, स्वामी, माझ्या मनात काय आहे हे मला शब्दात सांगता येत नाही, पण तुम्हाला सगळं माहीत आहे. माझ्या आयुष्यात जे योग्य आहे ते करण्याची बुद्धी मला द्या आणि चुकीच्या मार्गापासून मला दूर ठेवा. ही प्रार्थना फक्त स्वतःसाठीच नसावी, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांच्यासाठीही चांगलं मागा आणि ज्यांना आज आपल्या मदतीची गरज आहे त्यांच्यासाठीही स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. कारण मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला फक्त परिस्थिती बदलण्याची आशा देत नाही, तर परिस्थितीचा सामना करण्याची ताकदही देते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, प्रार्थना करताना आपण देवाशी व्यवहार करू नये. हे देवा, माझं हे काम झालं तर मी हे करेन असं म्हणण्यापेक्षा, स्वामी, माझ्या आयुष्यात जे घडतं आहे ते समजून घेण्याची शक्ती द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि संकटातही माझा विश्वास डळमळू देऊ नका, अशी प्रार्थना करा. कारण कधीकधी आपण मागतो ते आपल्यासाठी योग्य नसतं आणि स्वामी आपल्याला जे देतात त्यामागे आपल्या आयुष्याची एखादी मोठी शिकवण असू शकते. म्हणून प्रार्थनेनंतर लगेच परिणाम दिसला नाही म्हणून निराश होऊ नका. विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि मन स्वामींच्या चरणी ठेवा. कारण खरी प्रार्थना म्हणजे फक्त हात जोडणे नाही, तर मनापासून स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पित करणे होय. आणि आता शेवटी स्वामींच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करूया. आज आमच्या मनात ज्या चिंता आहेत, ज्या गोष्टींची भीती वाटते, ज्या दुःखाचं ओझं आम्ही कोणालाही सांगू शकत नाही, ते सगळं तुमच्या चरणी ठेवत आहोत. आम्हाला प्रत्येक वेळी आमच्या मनासारखं मिळावं अशी मागणी नाही, पण जे मिळालं ते स्वीकारण्याची शक्ती द्या. जे चुकीचं आहे ते ओळखण्याची बुद्धी द्या आणि संकट कितीही मोठं असलं तरी तुमच्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. स्वामी, आमच्या घरात सुखशांती राहू द्या. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि आनंदी ठेवा आणि आमच्या हातून जाणून अजाणून कोणाचं मन दुखावलं असेल तर आम्हाला क्षमा करा. आमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याबरोबरच त्या अडचणींमधून शिकण्याची शक्तीही द्या. स्वामी, माझ्यासाठी काय चांगलं आहे हे कदाचित मला माहीत नसेल, पण तुम्हाला माहीत आहे, म्हणून माझ्या आयुष्याची दिशा तुमच्या चरणी सोपवतो. ही भावना मनात ठेवून प्रार्थना करा. कारण स्वामींच्या चरणी केलेली प्रार्थना ही केवळ शब्दांची नसते, ती विश्वासाची असते, ती श्रद्धेची असते आणि ती आपल्या मनाला स्वामींच्या चरणाशी जोडणारी असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना केल्यानंतर आपलं काम संपत नाही. प्रार्थनेसोबत प्रयत्नही करावे लागतात. स्वामींवर विश्वास ठेवून आपण आपल्या वाट्याचं कर्म प्रामाणिकपणे करत राहायचं. आज परिस्थिती कठीण असेल, मनात प्रश्न असतील, काहीच मार्ग दिसत नसेल, तरी स्वतःला एक गोष्ट सांगा, माझा मार्ग मला दिसला नसला तरी माझ्या स्वामींना तो नक्कीच दिसत आहे. म्हणूनच प्रार्थना करताना फक्त माझं दुःख दूर करा असं न म्हणता, स्वामी, या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती मला द्या असंही मागा. कारण काही वेळा परिस्थिती लगेच बदलत नाही, पण प्रार्थनेमुळे आपण त्या परिस्थितीकडे पाहण्याची पद्धत बदलते. मनाला आधार मिळतो, आशा निर्माण होते आणि पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची ताकद मिळते. म्हणून आजपासून स्वामींच्या चरणी प्रार्थना करताना मनात कोणतीही घाई ठेवू नका. 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा, स्वामींचं स्मरण करा आणि मनातलं सगळं त्यांच्याशी बोला. शब्द कमी असेल
तरी चालतील, पण भावना खरी असू द्या. कारण देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे शब्द लागत नाहीत. लागतं ते फक्त निर्मळ मन आणि अढळ विश्वास. म्हणून आजपासून एक छोटीशी सवय लावा. दररोज काही मिनिटं स्वामींच्या चरणी शांत बसा. तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे, काय मिळालं आहे, काय हरवलं आहे, कशाची चिंता आहे, हे सगळं मनापासून स्वामींना सांगा. स्वामी, माझ्या मनात सारखं सगळं घडावं अशी माझी इच्छा नाही, पण जे काही घडेल त्यात तुमची कृपा आणि माझा विश्वास कायम राहू द्या. कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणार नाही, कदाचित परिस्थिती एका दिवसात बदलणार नाही, पण विश्वास ठेवून पुढे चालत राहिलात तर एक दिवस मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल, ज्या गोष्टीला मी संकट समजत होतो त्याच गोष्टीतून स्वामींनी मला एक नवी दिशा दिली होती. म्हणून संकट आलं म्हणून घाबरू नका, मन खचलं म्हणून हार मानू नका आणि प्रार्थनेला उशीर झाला म्हणून स्वामींवरचा विश्वास सोडू नका. स्वामींच्या चरणी मनापासून ठेवलेली श्रद्धा कधीही वाया जात नाही. जर आज तुमच्या मनातही एखादी चिंता असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून स्वामींचं स्मरण करा. कदाचित उत्तर शब्दात मिळणार नाही, पण तुमच्या मनाला मिळणारी शांतता हेच स्वामींच्या कृपेचं पहिलं संकेत असू शकतं. हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. ज्यांच्या मनात आज चिंता आहे, ज्याला एखाद्या आधाराची गरज आहे, अशा व्यक्तींपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा. आणि अशाच भक्तिमय मार्गदर्शन करणाऱ्या संदेशासाठी नरेंद्र वाणीला नक्की सबस्क्राईब करा. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो.